अमरावतीच्या मेळघाटात एका 22 दिवसांच्या बाळाच्या पोटावर गरम विळ्याने चटके देण्यात आले। दहेंद्री गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय। या बाळाला पोटफुगीचा त्रास होता आणि त्यावर उपचार करण्यासाठी बाळाची आजी आणि एका मांत्रिकाने त्याच्या पोटावर गरम विळ्याने चटके दिलेत। या प्रकरणी आजीसह मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे मेळघाटातील अंधश्रद्धेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्या सोबत आहेत। अनिरुद्ध, मेळघाटामध्ये अशा घटना अनेकदा समोर आलेल्या आहेत। अनेकदा अशा या आदिवासी बांधवांचे त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातो, जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो, डॉक्टरांकडून उपचार घेतले जावे असं देखील सल्ला दिला जातो। मात्र याकडे आता दुर्लक्ष केले जातं आणि अंधश्रद्धेचे असे उपाय वापरले जातात। या मुलावर हे विळाने चटके देण्यात आलेले आहेत। नक्कीच आता जर पाहिलं तर त्याची आपल्या मेळघाटामध्ये जर पाहिलं तर एका 22 दिवसाच्या बाळावर जे आहे ते 40 पेक्षा गरम विळ्याचे चटके जे आहे ते देण्यात आलेले आहे। आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर दहेंद्री गावातला हा जो प्रकार धक्कादायक प्रकार आहे। सध्या जर पाहिलं तर आजी आणि मांत्रिकावर म्हणजे बाळाची जी आजी आहे आणि मांत्रिक आहे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि आदिवासींचा अजूनही आरोग्य प्रशासनावर जो आहे तो विश्वास नसल्याचं इथून पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आदिवासी आणि जे आदिवासी डॉक्टर जो आहे यांच्यामध्ये अजूनही मेळघाटात दरी असल्याचं जे आहे ते दिसून येत आहे। कारण मेळघाटातले जे आदिवासी आहेत ते डॉक्टरांपर्यंत अजूनही जायसाठी तयार नाही, त्यांची तिथे जाण्याची मानसिकता नाही। रुग्णालयात गेल्यानंतर माणूस जो आहे तो मरतो अशी जी धारणा आहे ती आदिवासींची आहे। आणि त्यामुळे हा असे सगळे प्रकार जे आहेत ते घडत असतात। आणि आता जो हा प्रकार घडलेला आहे यामध्ये 22 दिवसांचं हे बाळ आहे आणि 22 दिवसांच्या बाळाला जवळजवळ 40 पेक्षा अधिक चटके जे आहेत ते देण्यात आलेले आहे। सध्या बाळाची जी प्रकृती आहे ती स्थिर असल्याचं बोललं जात आहे। मात्र पुढे बाळाच्या प्रकृतीची खबरदारी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलंय। नक्कीच अनिरुद्ध, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।